त्याची पद्धत काय की T2 मायनस T1, T3 मायनस T2, T4 मायनस T3. कसा काय मग कॉमन डिफरन्स दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्मची सबट्रॅक्शन करून शिकवत असताना पूर्ण लक्ष देत जा. घरी वाचत असताना ऐकत असताना सबट्रॅक्शन केली ती होते. कालचे प्रॉब्लेम केले का काय सांगितलं त्या काल केले काय? मग प्रॉब्लेम केल्यावर तुम्हाला फक्त थेअरी नाही येत. इडियट व्हा जराशे. 3 idiot. Find first terms and common difference for each AP. Find first term and common difference. Find first term and common difference. आपल्याला फर्स्ट टर्म काढायची आहे आणि कॉमन डिफरन्स काढायचा आहे. लक्ष इकडे सुद्धा फर्स्ट टर्म काढायचं आहे आणि कॉमन डिफरन्स काढायचा आहे. म्हणजे काय काढायचं आहे? कोणती एपीएससी द्या. फर्स्ट टर्म म्हणजे काय? फर्स्ट टर्म म्हणजे पद, पहिलं पद. T1 पहिलं पद म्हणजे काय आहे? T1. इथं सबट्रॅक्शन करायची गरज नाही. आणि कॉमन डिफरन्स म्हणजे काय? आता सांगितलं दोन पदांची वजाबाकी म्हणजे T2 मायनस T1. पहा पहिला याच्यात दिलेला आहे 5 1 -3 -7. एक मार्काचही नाही लायकी या प्रश्नाची. आता आपल्याला काढायचं आहे याच्यात फर्स्ट टर्म. सांगा फर्स्ट टर्म काय असेल याच्यात? 5 झालं उत्तर. कॉमन डिफरन्स काय आहे? 4. तू असंच करत जा यार. आन्सर ही T1 बरोबर 5, T2 बरोबर 8, T3 बरोबर -3, T4 बरोबर -7. Therefore, first term A is equals to T1 is equals to 5. फर्स्ट म्हणजे पहिले पद करण्यासाठी ऍडिशन सबट्रॅक्शन काढायची गरज नाही. समजलं काय? ऍडिशन करायची गरज नाही किंवा सबट्रॅक्ट. पहिलं म्हणजे पहिलं कोण आहे? 5 झालं पहिलं पद. तिथे ऍडिशन सब किती सोपा प्रश्न आहे. अर्थ समजून घ्या. पहिलं पद कोणतं आहे याच्यातलं? 5. कॉमन डिफरन्स कसा काढतात? कॉमन डिफरन्स D is equals to T2 minus T1. कॉमन डिफरन्स D is equals to T2 minus T1. T2 किती आहे? 1 minus 5. 1 minus 5 म्हणजे किती येते? 5 मधून येते 4 राहिले. पण बरोबर आहे. पण चिन्ह कोणाचं असते? मोठ्याचं. मग काय होतं? मोठा बाई -4. काय करायचं? -4 +4 येणार नाही. त्यांचं काय येते? -4. T2 कॉमन डिफरन्स झाला -4. दुसरं प्रॉब्लेम समज. पहिलं पद म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे काय? पहिलं पद आणि कॉमन डिफरन्स म्हणजे दोन्ही कॉन्झिक्युटिव्ह टर्मची वजाबाकी. सांगा आता हे मनात सुरू ठेवा. 0.6 0.9 1.2 1.5 डॅश. पहा आता 1.5 डॅश. पुन्हा तसंच काय करसान? सगळ्यात पहिली स्टेप याला कोण सांगा. T1 बरोबर किती? 0.6. T2 बरोबर किती? T3 बरोबर किती? 1.2 आणि T4 बरोबर किती? 1.5. पहिल्या टर्मला काय म्हणायचं? T1, दुसऱ्याला T2, तिसऱ्याला T3 अशा टर्म्सला आपण नाव देत बसतो. T1, T2, T3, T4. आता फर्स्ट टर्म कशी काढतात? फर्स्ट टर्म कोणा अक्षराने दर्शवतात? A किंवा T1 इज इक्वल टू किती? 0.6. पहिली टर्म काय झाली? 0.6. पहिली टर्म झाली 0.6. समजलं? आता कॉमन डिफरन्स कसा काढतात रे? कॉमन डिफरन्स कसा काढतात?
सांगा कॉमन डिफरन्स कसा काढतात T2 मायनस T1. जनरल मध्ये विचारलं कारण एपी मधला कॉमन डिफरन्स कसा काढतात तर दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे क्रमवार दोन क्रमागत संख्यांची वजाबाकी करून दिलेल्या एपी मध्ये दोन क्रमागत संख्यांची वजाबाकी करून म्हणजे काय ते सांगा मी T2 मायनस T1. T2 म्हणजे किती 0.9 मायनस किती 0.6. 9 मधून 6 गेले पॉइंट मधून पॉइंट गेला पॉइंटच राहिला 0 मधून 0 गेला 0च राहिला म्हणून 0.3 कॉमन डिफरन्स T बरोबर किती आला रे 0.3 नंतर हां पहा तिसरा प्रॉब्लेम आहे 127 135 143 151 डॅश याचे कॉमन फर्स्ट डिफरन्स काढायचा तसंच T1 T2 T3 T4 लिहिलं मग सांगा फर्स्ट टर्म काय होण्याची 127 कॉमन डिफरन्स काय आहे 135 मायनस 127 135 मायनस 127 इज इक्वल टू 8 करता येईल प्रॉब्लेम अडचण आहे नाही. आता चौथं जरासं ओपन आन्सर इथे T1 बरोबर किती 1/4 T2 बरोबर किती 3/4 T3 बरोबर किती 5/4 आणि T4 बरोबर किती 7/4 झालं. नेक्स्ट स्टेप मध्ये आहे फर्स्ट टर्म A is equals to T1 is equals to 1/4 common difference काय करत असतात रे D is equals to T2 minus T1 किती मायनस किती 3/4 minus 1/4 डिनॉमिनेटर सारखा असला की तो एकच आले तर 3 मायनस 1 2 2 1 2 2 2 4 2 4 हुआ है 1/2 कॉमन डिफरन्स झाला 1/2 काही कठीण आहे काय ते एक प्रॉब्लेम घरी कसा करू पाहिजे. आपला नवीन हेडिंग आहे nth टर्म्स ऑफ द एबी. ही थिअरी आहे. थिअरी जर समजली तर तुम्हाला काही काढता येते. टू फाइंड nth टर्म्स ऑफ एपी आपण सुरुवातीला असं काहीतरी गणित घेतलं होतं असं कोणतं तरी 3 आणि 4 7 7 आणि 4 11 11 आणि 4 15 डॅश 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 1 2 3 4 आपल्याला इथं T20 काढायच्या नंतर T50 काढायच्या. मग आता कसं करसाल 20वा पद काढायसाठी असं लिहित नाही. सध्या 4 झाल्या मग 16 15 आणि 4 19 आणि 4 23 आणि 4 27 आणि 4 31 आणि 4 35 असं चाललं करत करत 20वी संख्या जी ते झाली तुमची T20 ते नंतर अजून वाढत बसू T50 पर्यंत जावं लागेल. T50 पर्यंत कितीतरी वेळ जाते याच्यात. पण आपल्याजवळ असा एक फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू d. किती सेकंदात ते घड्याळामध्ये पाहिलं तुम्ही T20 इज इक्वल्स टू a म्हणजे किती आहे 3 प्लस 20 मधून 1 गेला 19 d चा फरक किती आहे 4 19 76 3 19 T20 बरोबर 79 झाला आन्सर. किती सेकंद झाला 30 सेकंदात आन्सर येते. T50 राहिली काढायची. T50 इज इक्वल्स टू 3 प्लस 50 मधून गेले 49 49 गुणिले 4 49 196 196 3 199 15 सेकंद. अजून माझ्या लक्षात तुम्ही विद्यार्थी प्रॅक्टिस केली 10 सेकंद देईल तो असं आन्सर येते. हे 50 संख्या लिहापर्यंत आतापर्यंत कुठे होते मदत आपलं मेंदूचं कॉन्सन्ट्रेशन मदतच बिघडते मदत काही जग विचारत मग कुठे 3चाच फरक मोजते माणूस. तो असा फॉर्म्युला आहे हा a प्लस n मायनस 1 इंटू डी. तो कसा आहे ते बघू आपण. a इज इक्वल्स टू T1 सगळ्यांनाच माहित आहे. T1 इज इक्वल्स टू a T1 इज इक्वल्स टू a T2 इज इक्वल्स टू किती असते रे T1 प्लस d. हे पाहिजे तुम्हाला
T1 प्लस D. T1 म्हणजे कोण असते? A प्लस D. T1 म्हणजे कोण असते? A प्लस D. या सोबत संख्या म्हणजे किती? 1D. क्वांटिटी 1D. T3 बरोबर काय आहे? T2 प्लस D. आताच पाहिलं आपण कॉन्सिक्युटिव्ह टर्म कसे काढतात की मागच्या टर्म मध्ये D मिळवला की पुढची टर्म्स काढता येते. मागच्या टर्म मध्ये D मिळवला की पुढची टर्म काढतात. मग आता T3 मध्ये T2 मध्ये D मिळवला. T2 म्हणजे कोण आहे मोजा बरं? A प्लस D. हे T2 च्या जागी लिहिलं. T2 च्या जागी काय लिहिलं? A प्लस D प्लस D जसेच्या उत्तर काय आलं? A प्लस 2D. समजलं काय? A प्लस 2D. T4 कसं याच्या जागी आता T4 च्या जागी लिहिलं T3. T3 म्हणजे किती आहे? A प्लस 2D. A प्लस 2D प्लस 1D इज इक्वल्स टू काय झाले? A प्लस 3D. समजलं? अजून T5 बरोबर काय? T2 इज इक्वल्स टू A प्लस D. T3 बरोबर A प्लस 2D. T4 बरोबर A प्लस 3D. तर T5 बरोबर किती? ज्याला येते ते सांगा. A प्लस 4D काय घेतला आता? त्याचा निष्कर्ष कोणी सांगू शकते तुमच्यापैकी? पहा, T5 इज इक्वल्स टू A प्लस 4D. 5 असताना 4 लिहिले, 4 असताना 3 लिहिले, 3 असताना 2 लिहिले, 2 असताना 1 लिहिला, 1 असताना 0 लिहिला, म्हणजे काहीच नाही लिहिला. तर असं जर समजा मला काढायचं असेल, T7 जर काढायचं तर काय सांगा? A प्लस 6D. A प्लस 6D. आता जर आपण 6 ला जरा स्टाईल मध्ये लिहू, 7 मायनस 1 गुणिले D. काय लिहिलं? 7 मायनस 1 गुणिले D. 4 ला जरासा स्टाईल मध्ये लिहू. किती लिहू? 5 मायनस 1 गुणिले D. या 3 ला जरासा स्टाईल मध्ये लिहू. 4 मायनस 1 लिहू. 2 ला स्टाईल मध्ये लिहू. 3 मायनस 1 लिहू. वरच्या राहूद्या जरा. पहा, म्हणजे काय करत असतो आपण? पुढची टर्म काढण्यासाठी T5 मायनस 1, 7 मायनस 1 सांगा. T20 काढायची असेल तर काय करायचा? A प्लस 20 मायनस 1 इंटू D. म्हणजे A प्लस 19 D. पहा बरं, A प्लस 19 D लिहिलेला आहे. लिहिलेला आहे. T50 काढायची असेल तर बोला. A प्लस 50 मायनस 1 इंटू D. आता समजा ही संख्या झाल्या. संख्या म्हणजे काहीतरी असते. आता मला n काढायचा आहे. n काढायचा आहे. सांग रे बाबा, n साठी काय करशील तू? हा फॉर्म्युला तुझ्या नाही बनवलेला की तू कधी चुकणार नाहीस. आता सांग कसं करशील मग? Tn इज इक्वल्स टू A प्लस n मायनस 1 इंटू D. हा तो फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे? Tn इज इक्वल्स टू A प्लस n मायनस 1 इंटू D. Tn कोण आहे? nth टर्म्स ऑफ द AP. AP ची टर्म्स काढता येते आपल्याला, सिक्वेन्सचे नाही काढतात. सिक्वेन्सची टर्म का नाही काढतायत सांगा बरं? सिक्वेन्सची टर्म्स आपण का नाही काढू शकत त्या फॉर्म्युल्यात? कारण सिक्वेन्स मध्ये कॉमन डिफरन्स सारखा नसते. सिक्वेन्स म्हणजे विशिष्ट नियमाने लिहिलेला संख्यांचा क्रम. सिक्वेन्स म्हणजे काय? विशिष्ट क्रमात लिहिलेल्या संख्यांचा क्रम. तो AP असू शकते, नसू शकते. जर दिलेला सिक्वेन्स हा AP असेल तर त्याचं सूत्र आहे Tn इज इक्वल्स टू A प्लस n मायनस 1 इंटू D. समजलं? मग काय nth टर्म काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? nth टर्म काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? Tn इक्वल्स टू A प्लस n मायनस 1 इंटू D. बोला, Tn इज इक्वल्स टू A प्लस n मायनस 1 इंटू D. पहा, ज्यांचं कॅल्क्युलेशन खूप आहे त्यांच्यासाठी हे चॅप्टर फार महत्वाचं आहे, कारण इथे जास्त कॅल्क्युलेशन नाही. आणि असले तर सगळे आपल्या 7वी 8व्या वर्गापर्यंतचेच आहेत. 3 भागेला 4, 4 भागेला 5 अशाच टाईपच्या लाखायचं हजाराचे काही बोलत नाही. म्हणून हे प्रकरण जो चांगलं करेल त्याचे 10 मार्काचं राहीलच. अजून वेटिंग आलेलं आहे पण आपल्याजवळ नाही आहे. 10 मार्काचं प्रकरण आहेच नाही. 9-10 मार्क याचे भेटतातच. म्हणून या प्रकरणाकडे चांगलं लक्ष द्या. लिहा एक्सरसाइज 3.2 प्रॅक्टिस सेट आहे दिलेला. प्रॅक्टिस सेट 1 8 15 22 10 10 10
हिरं आन्सर दिलेला आहे a इज इक्वल्स टू बॉक्स T1 is equals to box, T2 is equals to T3 is equals to box. T2 minus T1 is equals to box minus box is equals to boxers. T3 minus T2 is equals to kind box minus box is equals to boxer. अजून काय बरं D is equals to D ला काय म्हणतात रे डेब्रे कॉमन डिफरन्स D ला काय म्हणतात कॉमन डिफरन्स आता एका जागा सुरू करू चला वर पहा A च्या जागी किती लिहू 1 T1 म्हणजे A असते म्हणून A च्या जागी किती लिहिले R T2 बरोबर किती रे सॉरी 1च पाहिजे T2 बरोबर किती लिहू 8 T3 बरोबर किती लिहू 15 A म्हणजे T1 T2 म्हणजे 8 आणि T3 म्हणजे 15 T2 मायनस T1 किती मायनस किती लिहू 8 मायनस 8 किती 7 T3 मायनस T2 15 मायनस 8 मधून 15 तून 8 गेले 7 राहिले आणि D बरोबर किती 7 हो गई बात समजलं अशा पद्धतीने ह्या रिकाम्या जागा आहेत तर कठीण आहे काय नाही हे तुम्हाला दुसरं तिसरं चौथं तिन्ही प्रॉब्लेम होमवर्क मध्ये पहा T1 बरोबर किती होईल सांगा फटाफट T1 बरोबर 3 हे T2 बरोबर किती 6 T3 बरोबर किती 9 T4 बरोबर 12 T2 मायनस T1 म्हणजे किती डायरेक्ट सांगायचं 7 तून 3 गेले 3 राहिले T3 मायनस T2 बरोबर 9 मधून 6 गेले 3 राहिले म्हणून कॉमन डिफरन्स झाला 3 तिसरा प्रॉब्लेम घेतो मी एकदा -3 T3 बरोबर पहा त्यानं कसं घेतलं T3 बरोबर किती 3 पहा अजब गजब विचारला प्रश्न T3 बरोबर -13 T2 बरोबर -8 T4 बरोबर व्हेरी गुड आणि T1 इज इक्वल्स टू -3 आता T2 T1 रफ मध्ये कॅल्क्युलेशन करा T2 T1 -8 मायनस इन ब्रॅकेट -3 कधी सबट्रॅक्शनचं चिन्ह आलं असेल तर 2 वेळा मायनस असते जसं ब्रॅकेट टाकायचं मग -8 मायनस प्लस 3 8 मधून 3 गेले 5 राहिले -5 पण पहिलाच आन्सर किती येते -5 T3 T2 किती -13 -8 म्हणजे आन्सर येते -5 A बरोबर किती होते बोला तर A बरोबर किती -3 आणि D बरोबर किती आलेला आहे -5 D बरोबर किती आहे -5 चौथं गणित तुम्हाला करता येते डायरेक्ट ठरवणे डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज एन AP पुढील क्रमिका हा AP आहे की नाही पहा दिलेला सिक्वेन्स हा AP आहे की नाही म्हणून आपण म्हणू शकतो का की एव्हरी सिक्वेन्स इज AP नो एव्हरी AP इज अ सिक्वेन्स बट एव्हरी सिक्वेन्स इज नॉट AP दिलेला प्रत्येक सिक्वेन्स हा AP असतेच असं नाही पण जर AP असेल तर सिक्वेन्स आहेच कारण AP इज अ टाइप ऑफ सिक्वेन्सचा एक विशिष्ट प्रकार आहे तो AP GP HP हे सगळे सिक्वेन्सचे प्रकार आहेत म्हणून प्रत्येक AP हे सिक्वेन्स असतेच परंतु प्रत्येक सिक्वेन्स हे AP नसते समजलं इफ सो जर असेलच म्हणजे काय इफ सो चा अर्थ काय होते जर दिलेला सिक्वेन्स हा AP असेल तर फाइंड 20th टर्म्स ऑफ द प्रोग्रेशन तर त्या क्रमिकेचे 20वे पद काढा प्रश्न समजला काय करायचं आपल्याला डिसाइड वेदर फॉलोइंग सिक्वेन्स इज एन AP दिलेला सिक्वेन्स हा AP आहे का हे ठरवा आणि जर असेल तर त्याचं 20वे पद काढा काय सांगा पहिले AP आहे का हे ठरवायचं आहे जर असेल तर 20वे पद काढायचे आता पहिलं मी गणितात दुसऱ्याचं
-12 कॉमा -5 2 9 16 23 30 पुढे 30 चाललंय 16. आता मला सांगा तुम्ही हे एपी आहे की नाही ठरवायचं आपल्याला. कसं ठरवशील रे एपी आहे की नाही? म्हणजे कॉमन डिफरन्स सारखा असला पाहिजे. दिलेल्या सिक्वेन्स मधील कॉमन डिफरन्स सारखा आहे तशी तर त्याला एपी आहे असं म्हणतात. मग पहिले गमत कोणती पाहून घेऊ आपण. इथं आपला ऍटम फेल जाईल. इथून इथपर्यंत येते 9 मधून 2 गेले 7 राहिले, 16 मधून 2 गेले 7 राहिले, 23 मधून 16 गेले 7 राहिले, 30 मधून 23 गेले 7 राहिले. इथून पॉझिटिव्ह संख्येचे सगळे ते 7 आहे. म्हणून हा सिक्वेन्स ही एपी आहे. हा सिक्वेन्स हा एपी आहे. पण पहिलं सोडून त्याला मागचं गणित करत बसल्यानं मार्क नाही भेटत. आपल्याला पूर्णच गणित सोडवावं लागेल, सुरुवातीपासूनच करावं लागेल. पण आपल्याला ठरवता येते की नाही. आता इथं काय येणार आहे वजाबाकी? मग -12 -5 मध्ये सबट्रॅक्शन काय येणार आहे? आताच मी सांगितलेलं आहे 7. म्हणून इथं जर चिन्हात मार्क बसत असेल तर पूर्ण गणितात मार्क बसणार नाही. हे गणित सोडवण्याची टेक्निक असते. जे आपल्याला येते ते सोडवायचं, त्याच्यावरून मार्क्स काढायचं. हिअर बोला A is equals to T1 is equals to -12, T2 is equals to -5, T3 is equals to 2, T4 is equals to 9, T5 is equals to 16. हे बघा करतच बसता काय? तसं तर आपल्याला झालेच आहे. आता काय काढायचं मग आपल्याला? T2 minus T1. T2 ची किंमत सांगा किती येते? -5 -12 असे आहे. दोन लगातार मायनस चिन्ह घेत नसतात. मग दुसऱ्या काय करायचं? ब्रॅकेट घालायचं. इज इक्वल्स टू -5 दोन वेळा मायनस आलं की प्लस होते 12. सांगा 12 तून 5 गेले 7 राहिले. असं जराशी न्यूटन म्हणा मुलाचे पाय पाडण्यात दिसतात. म्हणजे पहिलेच भविष्यवाणी केली आपण. काय सबट्रैक्शन साधे. आगे बोलो. T3 minus T2. T3 की क्या है? 2 माइनस इन ब्रैकेट बोला 2 से 2 माइनस आने की 5 और 2 7. T4 minus T3 is equal to बोला 9 minus 2. 9 मधून 2 गेले 7 आहे. पुढचं करायची गरज नाही, कारण ते आपण नोट केलेलं आहे. मग कॉमन डिफरन्स कसा आला? 6 आला. हिअर एवढं लिहिलं भारी जात असेल. देअरफॉर हे गिवन सिक्वेन्स इज एपी. गिवन सिक्वेन्स इज एपी किंवा इट इज एपी. इट इज लिहिलं सर, नावच माहित नाही आपल्याला म्हणून मग ते म्हणतात इट इज एपी. आता आपल्याला तयार करायचं आहे इफ सो. जर असं असेल तर असं म्हणजे कसं रे? दिलेला सिक्वेन्स हा एपी असेल तर एपी आहे तर T20 काढा. मग आपण काय करू? नाव A is equals to T1 is equals to -12. नंतर काय आहे? T कॉमन डिफरन्स is equals to 7 आणि T20 बरोबर काढायचं आहे. 20वे पद काढायचे आहे. कसं काढायचं 20वे पद सांगा बरं? बरोबर. कोणता फॉर्म्युला आहे? T20 चा फॉर्म्युला म्हणजे Tn चा फॉर्म्युला. ह्या 20 ने म्हणायचा म्हणून लिहायचं युसिंग काय लिहिते? हनीसिंग using Tn is equals to A plus n minus 1 into T. Tn is equals to A plus n minus 1 into T. बोलत असे भेटतो आणि जरासे ओपन टाकत तुम्ही T यांच्या जागी किती? 20. A बोले तो -12 प्लस n मध्ये किती? 20 माइनस 1 गुणिले D म्हणजे किती रे? 7 बरोबर -12 प्लस 20 मधून 1 गेला 7 19 7 असं कोणाला पाडा येतात म्हणा 33 नाश होतात तरी को आपण
प्लस पाडे आता 10 पर्यंत तरी पाडे पाठवायचं फक्त 10 पर्यंत 7 नंबर 7 नंबर 63 3 हातच्या आले 6 7 1 7 6 13 7 9 जा 63 63 ची 3 कॅरी झाले 6 7 1 जा 7 7 प्लस 6 133 मायनस 12 प्लस 133 133 मधून 10 कमी केले 123 त्याचे अजून 2 कमी केले 121 13तून 2 गेले 1 राहिले 13तून 1 केले अनेक प्रकारे आपापल्या पद्धतीने तुम्ही सबट्रॅक्शन करू शकता मी केली अशी therefore P20 is equals to 121 समजलं काय केलं आपण मग दिलेल्या संख्यांना पहिले नाव दिलेल्या पदांना नाव दिले T1 T2 T3 T4 T5 आणि त्याच्यावर पहिले कॉमन डिफरन्स काढला कॉमन डिफरन्स सारखा आला म्हणून एपी आहे आता मग 20 पद काढले 20 पदाचा तो फॉर्म्युला लिहिला समजला